नमस्कार. आज आपण बघणार आहोत हातावरची चरबी कमी करण्यासाठीचे अगदी साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार. तर चला माझ्यासोबत तुम्हीही करायला सुरुवात करा. नमस्कार, मी प्राजक्ता भरत धामणे, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर. आपल्या योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी योगिक आहार, विहार, दिनचर्या, आसने आणि परंपरा या सर्वांबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. तर अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. मी तुम्हाला आज जे काही स्ट्रेचेस किंवा व्यायाम प्रकार आपण करणार आहोत ते केल्यानंतर आपण थोडा थोडा गॅप घ्यायचा आहे. नंबर 1 ची एक्सरसाइज आपल्याला करायची. दोन्ही हातांची मूठ बंद करायची. आपले हात जे ते एल्बो मध्ये आपल्याला बेंड करायचे. जमेल तितके आपल्याला हातांना मागे घेऊन जायचं. एवढंच डोक्याच्या वरती घेऊन जायचं. काउंट वरती स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पहिला सेट झालाय. आता करूयात सेकंड नंबरचा स्ट्रेच. त्यासाठी दोन्ही हातांची मूठ आपल्याला बंद करायची आणि अलगद हाताला पुढे आणि मागे जमेल तितकं घेऊन यायचं. चला स्टार्ट करूयात सेटला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. आपण काय करायचे, सुरुवातीला हे करताना थोडंसं स्लो करायचे आणि जशी जशी आपल्याला प्रॅक्टिस होईल तसं आपण हे फास्टही करायचंय आणि याची आपल्याला सेटची संख्या पण वाढवायची. आज आपण फक्त 2 सेट करतोय. आपल्याला जशी प्रॅक्टिस होईल तशी आपण 8 दिवसांनी ह्याचे 4 सेट करायचे, त्यानंतर 5 सेट करायचे. असं एक पूर्ण महिन्याचं आपल्याला आपलं रुटीन फिक्स करायचंय. चला दुसरा सेट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करा. आता करायचे आपल्याला तिसरा सेट. त्यासाठी दोन्ही हात घ्यायचे, आपल्याला छातीच्या पुढे ठेवायचे. श्वास घेत अलगद दोन्ही हात आपल्या साईडने आपल्याला जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करायचे आणि श्वास सोडत हात शरीराजवळ. हात आपल्याला जास्त एल्बो वरती करायचे नाही, जास्त खाली करायचे नाही. शोल्डरच्या लाईन मध्ये त्यांना ठेवायचे. पहिला सेट स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस आपण रिलॅक्स करायचंय. आपण यानंतर पुन्हा दुसरा सेट करणार आहे, पण त्यामध्ये आपल्याला एक गॅप घ्यायचा आहे. हे एक्सरसाइज जर आपण रोज केले तर 100% आपल्या हातावरची चरबी ही नक्की कमी होणार आहे. पण हे रोज करायला हवेत आणि हे करताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवायचे. 30 दिवसांपर्यंत आपण याला कंटिन्यू रिपीट करणार आहोत. स्टार्ट करूयात दुसऱ्यांदा. दुसरा सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करूया. स्टार्ट करूयात नंबर 4 एक्सरसाइज. दोन्ही हातांची मूठ बंद करायची. अलगद दोन्ही एल्बोजला आपल्याला वरती करायचे आणि हळूवारपणे त्यांना खाली करायचे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला जाणवत असेल की हे करताना आपल्या शोल्डरला, पूर्ण हातांवरती किती ताण येतोय आणि जसं आपण रोज करू तशी त्याची आपली फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. चला दुसरा सेट करूयात. 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, रिलॅक्स करायचंय. नंबर 5, दोन्ही हात घ्यायचे, शोल्डरच्या लाईन मध्ये अगदी ताड घ्यायचे आणि हातांना आपल्याला गोल फिरवायचे. सुरुवातीला क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरवूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हेच ऑपोजिट साइडने करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करायचंय. आपण जेव्हा हात घेतोय तेव्हा आपल्याला खूप हात वर नाही खाली नाही, अगदी शोल्डरच्या लाईन मध्ये घ्यायचे आणि ताठ हातांना ठेवायचंय. दुसरा सेट करूयात क्लॉकवाईज डिरेक्शनने. फर्स्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज वेने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करायचंय. आता थोड्या वेळ आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला 5-5 सेट केल्यानंतर आपण थोडंसं रिलॅक्स करायचंय आणि त्यानंतर आपल्याला पुढचे सेट करायचे. आता बघूयात नेक्स्ट एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात आपल्या शोल्डरच्या लाईन मध्ये घ्यायचे, मूठ पॅक करायची, बाहेर जाऊन मूठ ओपन करायची, पुन्हा आपल्या शोल्डर जवळ ओपन करायची, शोल्डर जवळ. स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करायचंय. पुन्हा एकदा करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही जर रोज करत असाल तर तुम्हाला जाणवेल की या एक्सरसाइज केल्यामुळे तुमचे शोल्डर्स आणि तुमचे आर्म्स किती फिट झालेत आणि त्यांची स्ट्रेंथ ही किती वाढली येते. नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपण दोन्ही हातांची करणार आहोत नमस्कार स्थिती आणि अलगद त्यांना आपल्याला साईडला स्ट्रेच करायचे. पुन्हा हातांची करून घ्यायची नमस्कार स्थिती. स्टार्ट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण हे सोबत करतोय त्यामुळे तुम्हाला ही जाणवत असेल की हातांना आपल्याला किती ताण येतोय आणि कसं आपण हे रोज केल्यामुळे आपलं आर्म फॅट कमी होणार आहे. आता हा स्ट्रेच तुम्हाला साइड व्ह्यूने पण दाखवते. हात पुढे घेतलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, रिलॅक्स करायचं. आता आपण करतोय लास्ट नंबरची एक्सरसाइज. त्यासाठी काय करायचंय, हात शोल्डरच्या लाईन मध्ये घ्यायचे, हाताचे तळवे हे खालच्या बाजूने राहतील जेव्हा आपण हात शोल्डरच्या लाईन मध्ये घेतले, आणि जेव्हा आपण हात खाली घेऊन जाऊ तेव्हा हाताचे तळवे हे वरच्या बाजूने घ्यायचे. म्हणजे अशा प्रकारे 1, 2. ओके, स्टार्ट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, रिलॅक्स करा. हातांवरील थोडासा ताण कमी करून घ्या. त्यानंतर करूयात सेकंड सेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. रिलॅक्स करायचंय. त्यानंतर आपण जसं जसं हे सर्व सेट करत राहू तशी तशी आपली हातांची स्ट्रेंथ वाढत जाईल. त्यानंतर आपण सेटची संख्या पण वाढवायची आहे आणि त्यांचा स्पीडही हळूवारपणे आपण वाढवायचा आहे. या सर्व एक्सरसाइज करताना आपण एका पाठोपाठ एक त्या करायच्या नाहीये. एक करून झाल्यानंतर थोडासा रेस्ट घ्यायचा आहे, त्यानंतर दुसरी करायची आणि मग तिसरी करायची. या एक्सरसाइजेस मध्ये गॅप घेणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि यांना तुम्ही क्रमाने फॉलो करा. म्हणजे पहिले पहिली केली मग नंतर तिसरी केली असं करू नका. 1 बाय 1 करत स्टेप बाय स्टेप सर्वांना करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला ती शेअर करा. आणि तुम्ही 1 महिना म्हणजेच 30 दिवस या एक्सरसाइजेस रोज केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा आणि आनंदी राहा.